साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पंपकिन हलवा, डांगर हलवा मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असते डांगर कट करून, डांगरची सेल खूप हार्ड असते, त्यामुळे सुरी नाही तर सोलना धारदार घ्यायचं आहे. पूर्ण सालं काढून घ्यायची आहेत. त्याप्रमाणे छोटे छोटे तुकडे करून किसणीने खिसून घ्यायचे आहेत. डांगर पातळ खिसून घ्यायचं आहे. 3 चमचे तूप नाहीतर वनस्पती घी, ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता मनुका रोस्ट करून बारीक कट करून घ्यायचे आहेत. त्याच तुपामध्ये डांगर किसलेला मिक्स करून परतून घ्यायचं आहे. तुपामध्ये त्याची फ्लेम स्लो ठेवून परतून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी जास्त ओतून घ्यायचं नाही आहे, थोडाच ओतला तर, आणि दुधामध्ये शिजून घ्यायचं, त्याने छान लागतो डांगर हलवा. अर्धा ग्लास दूध मी मिक्स करून घेतलेलं आहे, परतून घ्यायचं आहे एकसारखा. 1 पिंच मीठ, 2 मिनिटे झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे स्लो गॅसवर. तुमच्याकडे जर खवा जर अवेलेबल नसेल तर तुम्ही दूध पावडरही 1 कप मिक्स करू शकता. दूध पावडरची चव खव्याप्रमाणेच येते. साखर आवडीप्रमाणे 1/4 कप. साखर जास्त टाकून घ्यायची नाही आहे, डांगर ही गोडच असतो. साखर मेल्ट करून शिजवून घ्यायची आहे. वेलची पावडर मिक्स करून, वरून काजू बदाम पिस्ता मनुका मिक्स करून प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे डांगर हलवा. खमंग डांगर हलवा बनवायला आणि खायला विसरू नका.